काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात जे आहेत ते आज परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळात राहुल गांधी येत आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्यांची चौकशी करण्यासाठी ते इथं त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी ते येत आहेत। थोरात सर, काय सांगाल, आज राहुल गांधी येत आहेत, तुम्ही देखील आलेले आहात, कशा पद्धतीने या घटनांकडे पाहताय आणि राहुल गांधी गांभीर्याने हे सर्व घेत आहेत? ही घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे, या बाबतीत शंकाच नाही, परंतु सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे ती आपण पाहिल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या। आपण पाहिलं की सर्वोच्च सभागृहामध्ये सत्ताधारी ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतायत याचा अर्थ त्यांचा पुरोगामी विचाराकडे पाहण्याची दृष्टी जी आहे तीच दुर्दैवी आहे। त्यामुळे ही घटना आहे जे ते आहे एकंदर मानसिकता दाखवणार आहे आणि जनता जागृतपणे हे सगळं पाहिलं पाहिजे। त्या जनतेने सुद्धा खरं सांगतो याच्या हे बलिदान वाया नाही जाऊ दिलं पाहिजे असं मला वाटतं। खरं तर सरकार असं सांगतंय की आम्ही मदत जाहीर केलेली आहे, काही जे कोणी दोषी होते त्यांना निलंबित केलेलं आहे, तरीही विरोधक यावरती राजकारण करतायत असा त्यांचा दावा आहे। नाही हे बलिदान आहे ना, तुमची 10 लाखांना हे बलिदानाचा विषय संपतो का? त्यांची मानसिकता समजते यामध्ये, जी दुर्दैवी मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे, ज्या पद्धतीने ते विष पसरवण्याचं काम समाजामध्ये सध्या करतायत जाती धर्माच्या नावाखाली, हे तर अत्यंत स्पष्टपणे दिसतंय। खरं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। तुमच्या 10 लाखांना हा विषय संपत नाही, ही मानसिकता बदलण्याचा मूळ विषय इथे आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आता मंत्री देखील आहेत, ते असं म्हणतात की राहुल गांधींचा हा दौरा म्हणजे नौटंकी आहे, कसं उत्तर असं? इथं खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष त्यांनी काय बोलावं काय बोलू नये काय काळजी घेतली पाहिजे असं नाही आहे। आपण लोकशाहीमध्ये आहोत, एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर देशाचा विरोधी पक्ष नेता जर तिथे जात असेल त्याला नौटंकी म्हणणं हे आणखी त्यांच्या मानसिकता दर्शवणारं ते आहे। एकंदर समाजाकडं पाहण्याची त्यांची जी मानसिकता आहे ती दर्शवणार आहे ते। तर आपण पाहतोय हे होते बाळासाहेब थोरात आणि विरोधकांवर देखील त्यांनी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।